सटम सर. SB स्पोर्ट्स विरुद्ध स्वामी समर्थ पॅकर्स. कृपया जे प्लेयरच्या डगआउटमध्ये बाकी खेळाडूंव्यतिरिक्त बाकीचे खेळाडू आहेत त्यांनी डगआउट खाली करायचा आहे. त्या डगआउटमध्ये फक्त दोन्ही टीमचे प्लेयर बसतील. कृपया डगआउटमध्ये जे प्लेयर बसलेत त्यांनी कृपया डगआउट खाली करा. ज्यांची मॅच असेल तेच प्लेयर डगआउटमध्ये बसतील. तर सामना त्या ठिकाणी चालू होतोय. SB स्पोर्ट्स या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली आहे आणि स्वामी समर्थ पॅकर्स या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तर सलामीची जोडी मैदानात येते. सलामीला येत आहेत ते रोहित गवाली आणि नॉन स्ट्राईकला आहेत कविराज माने. तर गोलंदाजीसाठी जय जाधव. याचा सामना चांगला होता. पिंपळेश्वर विरुद्ध नवदुर्ग विरुद्ध टेबल 11. पिंपळेश्वर या संघाने आपला पहिला विजय त्या ठिकाणी प्रस्थापित केला होता. चालू असलेला सामना स्वामी समर्थ पॅकर्स गिरगाव विरुद्ध SB स्पोर्ट्स. SB स्पोर्ट्स या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी स्वीकारली आहे आणि प्रतिस्पर्धी संघ स्वामी समर्थ पॅकर्स गिरगाव या संघाला मात्र फलंदाजीचे आमंत्रित केलं आहे. स्ट्राईकला जय जाधव. गोलंदाजीसाठी जय जाधव. चांगला चेंडू होता त्या ठिकाणी. पॉवर प्ले भेटण्याचा प्रयत्न होता मात्र यष्ट्यांवर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं होतं. एक धाव मिळते. एका धावेने श्री गणेश होतोय. रोहित गवाली यांचा एक चांगला त्या ठिकाणी फटका होता आणि त्यावरती एक धाव प्रस्थापित केले. संघाचा श्री गणेश केलाय. स्ट्राईकला खेळत असताना नॉन स्ट्राईकला कविराज माने. जय जाधव जे पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आले आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या स्लॉट मध्ये होता आणि प्लॉटच्या बाहेर पाठवलाय. कविराज माने यांच्या बॅट मध्ये येतोय. आउट ऑफ द पार्क. षटकार. जातो त्या ठिकाणी. पुन्हा एकदा जय जाधव कविराजसाठी. आणखीन एक चांगला त्या ठिकाणी चेंडू आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळून जाईल. धाव संख्या होईल ती 8. अजून काही सामने खेळवायचे आहे. त्याप्रमाणेच सर्व दोन्ही संघाच्या संघनायक खेळाडूंना विनंती असेल की वेळेचं भान ठेवा आणि आपल्याला दिलेल्या वेळेत मात्र आपले षटक सामना पूर्ण करा. रोहित गवाली स्ट्राईकला येत आहेत. तर जय जाधव. यस त्यांच्या खूपच बाहेर चेंडू होता. अवांतर स्वरूपाचा एक चेंडू पेश केला होता. पंचांचा इशारा येतो वाईड आणि एका धावेच्या मदतीने संघ पोहोचतोय तो 9 या धावसंख्येवरती. रोहित कविराज माने याचा एक चांगला षटकार खेचला होता. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता मात्र थोडीसे बॅटर मिस झाला होता. निर्धाव चेंडू टाकतायत. पुन्हा एकदा जय. आणखीन एक सुंदर चेंडू. कमबॅक करणारा चेंडू होता. आतापर्यंत बॅक टू बॅक 2 चेंडू डाव टाकण्यात जय जाधव यांना यश मिळत आहे. यानंतर जो सामना होणार आहे चालू सामन्यातील विजेता संघात आणि पहिल्या सामन्यातील श्री पिंपळेश्वर नवदुर्गा यांचा सामना होणार आहे. तर नवदुर्गा पिंपळेश्वर या संघाने त्वरित रेडी राहायचं आहे. आपला या चालू सामन्यानंतर आपला सामना होईल. या सामन्यामध्ये जो जिंकेल त्यांच्याशी आपल्याला दोनात करायचे आहेत. जय जाधव शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. स्ट्राईकला रोहित गवाली. आणखीन एक चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण झालं होतं
पहिलं षटक या ठिकाणी यशस्वीरित्या समाप्त होत आहे. पॉवर प्लेचं चांगलं षटक हाताळलं होतं जय जाधव यांनी. एक षटकात जरूर आला होता, मात्र तदनंतर रोहित गवळी यांना बांधून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. पहिलं षटक या ठिकाणी पॉवर प्लेचं समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते बिनगडी बाद 10. येणारे 18 चेंडू बाकी असतील. पहिल्या इनिंग मधील 18 चेंडूमध्ये पाय झालं ना तर जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करावे लागेल. दोन्ही जे खेळाडू बॅटर ओपनिंगला आले त्यांना मात्र डावाची सूत्रे हाती घेऊन सामना जिंकवण्याच्या दृष्टिकोनातून फलंदाजी करावी लागेल. प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तितकाच चांगला आहे. एसबी स्पोर्ट्स चालू असलेला सामना स्वामी समर्थ पॅकर्स गिरगाव विरुद्ध एसबी स्पोर्ट्स. यानंतर सुद्धा चांगले सामने खेळवण्यात येतील आपल्यासमोर. त्याचप्रमाणे उद्याचा दिवस हा मात्र निर्णायक आणि अंतिम दिवस असेल. त्या दिवसात सुद्धा चांगले सामने खेळवण्याचा प्रयत्न असेल. आपण अनुभवताय गिरगाव बॉयज आयोजित गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 3 यामधील हा आजच्या रजनीतील सामने, दिवस रात्र चालू असलेले सामने. नवीन गोलंदाज येत आहेत साहिल दामनकर यावेळी आणि यष्टांच्या मागे पकडले गेले रोहित गवाळी. पहिल्यापासून थोडेसे चाचपडत खेळत होते, मात्र तितकंच कमबॅक करणारे षटक घेऊन आलेत साहिल दामनकर. रोहित गवाळे त्या ठिकाणी बाद होत आहेत. यष्टांच्या मागे खूपच चांगला झेल पकडला होता ओमकार कोकाटे यांनी. तर साहिल दामनकर आपल्या संघासाठी पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत आहेत. धावसंख्या 10 वरती पहिला गडी बाद होत आहे. नवीन फलंदाज येत आहेत. रोहित गवाळे बाद झाल्यानंतर साहिल माने, कविराज माने आणि साहिल माने दोन बंधूंची जोडी मैदानात. या दोन बंधूंना मात्र डावाला आकार देणारी फलंदाजी करावी लागेल. साहिल दामनकर सुद्धा चांगली गोलंदाजी करतायत. ब्रेक थ्रू मिळवून दिला त्यांनी. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता मिड विकेटच्या दिशेने. त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी. धावसंख्या 11 वर जाते. साहिल यांचं षटक. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, एकच धाव दिली आहे. पहिल्या चेंडूवर पाहायचं झालं तर रोहित गवाळी यांचा अडसर बाद केला होता. क्षेत्ररक्षकाची सुद्धा चांगली साथ लाभली होती त्यांना. तर स्ट्राईकला येत आहेत कविराज. गोलंदाजीमध्ये मात्र सातत्य ठेवावे लागेल साहिल यांना. प्रतिस्पर्धी संघाला मात्र जखडून ठेवावे लागेल. कविराज. स्वामी समर्थ पॅकर्स विरुद्ध एसबी स्पोर्ट्स चालू असलेला सामना. साहिल यावेळेला मोठा फटका तर जरूर खेचलाय. क्षेत्ररक्षक येईल का झेल खाली? आणि त्या ठिकाणी निर्णय काय? षटकार. 6 धावा येत आहेत. कविराज माने यांच्या बॅटमॅन दुसरा षटकार येतोय. चांगली फलंदाजी करतायत कविराज माने यांना. मात्र बाकीच्या फलंदाजांना साथ द्यावी लागेल. शेवटच्या षटकापर्यंत त्यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. चांगलं टार्गेट जर सेट करायचं असेल तर एकाने प्रत्यहल्ले करून दुसऱ्या फलंदाजाने त्यांना मात्र चांगली साथ द्यावी लागेल. साहिल यांच्यावरती हल्ला चढवलाय. 17 धावसंख्या होती आहे. दुसरं षटक चालू असताना आणखीन एक विकेट. चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. कविराज माने यांचं राज करणारी फलंदाजी. धावसंख्या होईल ती 23. बॅक टू चांगला षटकार त्या ठिकाणी. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. जरूर पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला होता. त्यानंतर मात्र त्याचे पडसाद काही उमटू दिले नव्हते मैदानाच्या आतमध्ये आणि आपल्या मनाशी एक ठाम निर्धार केला होता. बाकीचे चेंडू मला खेळायचे आहेत आणि बॅक टू बॅक 2 षटकार खेचलेत साहिल यांच्या गोलंदाजीवरती. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 13 धावा दिल्या आहेत साहिल यांनी. धावसंख्या झाली 23. कृपया थोडंसं स्पीडअप करा.
अजूनही काही सामने आपल्याला खेळवायचे आहेत. कविराज माने तिसरा षटकार येईल का या चेंडूवरती? आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न होता समोरच्या दिशेने खेळला त्या ठिकाणी. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा होत आहे. एक धाव मिळते त्या ठिकाणी. धाव संख्या होती ती 24. 24 धावा झाल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असतील. आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 24 धावा झाल्यात. एक गडी सुद्धा बाद झालाय. स्ट्राईकला साहिल माने. यावेळेला आणखीन एक चांगला फटका त्या ठिकाणी समोरच्या दिशेने. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा होत आहे. 2 षटकं या ठिकाणी समाप्त होत आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती एक गडी बाद 25. अजूनही 12 चेंडू बाकी असतील आणि 12 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा प्रयत्न करतील कविराज माने आणि साहिल माने. 2 बंधूंची जोडी मैदानात आहे. 2 बंधूंना प्रयत्न करावे लागतील. मात्र येणारे जे 2 गोलंदाज असतील त्यांना सुद्धा चांगली गोलंदाजी करून आपलं जे टार्गेट जास्त 25च्या आसपास गेलंय ते टार्गेट कुठेतरी थोडंसं मागे करायचं असेल, थोडंसं खाली जो आलेख असेल तो खाली आणायचा असेल तर येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये दोन्ही गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. नवीन गोलंदाज येतात त्या ठिकाणी. 2 षटकं समाप्त झाल्यानंतर वैयक्तिक पहिलं स्वप्नील वेलस्कर स्वप्नील वीर स्वप्नील वीर स्वप्नील वीर तिसऱ्या षटकासाठी ज्यांनी कर्णधाराने त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली आहे. तर स्ट्राईकला साहिल यांना सुद्धा आता हात खोलावे लागतील. आणखीन एक समोरच्या दिशेने खेळलेला त्या ठिकाणी आणि साहिल माने त्या ठिकाणी बाद होत आहेत. गौरव पंडित त्या ठिकाणी होते आणि त्यांनी सुंदर झेल पकडला साहिल माने यांचा. चांगली गोलंदाजी स्वप्नील वीर यांनी पहिल्याच चेंडूवरती दुसरा गडी बाद होतो या स्वामी समर्थ पॅकेज गिरगाव या संघाचा. गोलंदाजीसाठी आलं होतं स्वप्नील वीर यांना आणि ते मात्र त्यावेळी पथ्यावरती पडतायत. गडी बाद होतोय साहिल माने यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज प्रणय बैकर. धावसंख्या आतापर्यंत स्थिरावली आहे ती 25. 12.5च्या सरासरीने धावफलक कुठेतरी चालला होता. मात्र स्वप्नील वीर गोलंदाजीसाठी आले आणि साहिल माने यांना मात्र बाद केलाय. अजूनपर्यंत सलामीला आलेले फलंदाज कविराज माने सुद्धा स्ट्राईकवर आहेत. तर नवीन फलंदाज आलेत प्रणय बैकर. पुढचा चेंडू स्वप्नील वीर यांचा. आणखीन एक चांगला चेंडू. आणखीन एक आश्चर्यचकित करणारा चेंडू होता. स्वप्नील वीर चांगला चेंडू त्या ठिकाणी थोडंसं बीट करून गेला फलंदाजाला. प्रणय बैकर त्या ठिकाणी बीट झाले होते. यापुढील एक कविराज माने यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आणखीन 3 जर षटकार मारले तर रामदास ठाकूर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चांगला चेंडू त्या ठिकाणी स्वप्नील यांचा. प्रणय बैकर यांना बीट केलं होतं. आणखीन एक चांगला चेंडू. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव टाकल्याने आतापर्यंत 3 चेंडू फेकले. 3ही चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झाले आहेत स्वप्नील वीर. कर्णधारांनी जो विश्वास दाखवला होता स्वप्नील वीर यांच्यावरती तो स्वप्नील वीर मात्र तो विश्वासाला सार्थ ठरतायत. प्रणय बैकर यांना बीट करून जाणारा चेंडू होता. नेक्स्ट चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी मात्र बॅटच्या कडेला चेंडू लागतोय. एक धाव मिळते. अवघ्या 3 चेंडू नंतर एक धाव येते. धावसंख्या 1नेच पुढे जाईल. धावसंख्या होईल ती 26. आतापर्यंत 4 चेंडू स्वप्नील वीर यांनी फेकले होते आणि 4 चेंडूने फक्त एक गडी बाद करून एकच धाव दिली आहे. धावसंख्येला चांगलाच लगाम लावलाय. अजूनही 2 चेंडू बाकी असतील. तर स्ट्राईकला पुन्हा एकदा कविराज माने यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे.
जर 3 षटकार यानंतर खेचले तर रामदास ठाकूर यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक आहे. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता समोरच्या दिशेने आणि सुंदर झेल पकडला त्या ठिकाणी. कविराज माने बाद होत आहेत. स्वप्नील वीर यांनी आणखीन एक सफलता मिळवून दिली आहे. गौरव पंडित यांनी आणखीन एक चांगला झेल पकडला आहे. गौरव नावातच गौरव आहे. सुंदर झेल त्या ठिकाणी पकडला. स्वप्नील वीर यांनी आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, एकच धाव दिले आणि 2 गडी बाद केले आहेत. कृपया सहकार्य करा. आपला नेक्स्ट बॅट्समन असेल तो रेडी ठेवायचा आहे. वेळेचं बंधन पाळायचं आहे, त्यामुळे सहकार्य करा थोडंसं. नवीन फलंदाज येत आहेत. कविराज माने बाद झाल्यानंतर नितीन करंडे. 26 धावा झाल्या आतापर्यंत, 3 गडी बाद झालेत. स्वप्नील वीर यांनी चांगली गोलंदाजी केली आहे, 2 गडी बाद केले आहेत, एकच धाव दिली आहे. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी असेल. 30 षटक चालू आहे. आणखीन एक चेंडू बाकी या षटकातील स्वप्नील यांचा. समोरच्या दिशेने आणखीन एक चांगला चेंडू, चांगला फटका खेळला होता त्या ठिकाणी. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण झालं होतं. एकच धाव स्वप्नील वीर यांनी दिली होती. चांगली गोलंदाजी केली आहे त्या ठिकाणी स्वप्नील वीर यांनी. एक षटक फेकला, 2 गडी बाद केले आणि अवघ्या 2 धावा दिलेल्या आहेत. स्वप्नील वीर यांच्यासाठी मध्ये नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. 3 षटक या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती 3 गडी बाद 27. 27 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी केली त्या ठिकाणी स्वप्नील वीर यांनी. 2 षटकांमध्ये कुठेतरी 25 धावा झाल्या होत्या. 2 षटक कुठेतरी चांगली फेकण्याचा एक चांगला निर्णय होता कर्णधाराचा. तो त्या निर्णयाला कुठेतरी सार्थ ठरवले होते. स्वप्नील वीर यांनी गोलंदाजीसाठी आले, 2 गडी सुद्धा बाद केले आणि अवघ्या 2 धावा दिल्यात. 3 षटक समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या 27 झाली आहे. 3 गडी बाद झाले आहेत. नवीन गोलंदाज येत आहेत अनिकेत देवरुखकर. शेवटचं आणि सांगता करणारे षटक. तर मैदानात जोडी रंगली ती प्रणय बाईकर आणि नितीन करंडे. स्ट्राईकला नितीन यांना मात्र उर्वरित जे 6 चेंडू आहेत त्या 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा कशा येतील याच्यावरती मात्र भर द्यावा लागेल. एक सुंदर चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. अनिकेत देवरुखकर चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी. चांगला चेंडू हाताळला होता, फलंदाजला बीट करून गेला. फलंदाज थोडासा संभ्रमात पडला होता त्या ठिकाणी. रात्रीच्या सत्रात चालू असलेला सामना स्वामी समर्थ पॅकर्स विरुद्ध गिरगाव विरुद्ध एसबी स्पोर्ट्स. अनिकेत हाही चेंडू हवेत तर उडला, झेल खाली येईल का क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता. 1 धाव तर मिळाली, दुसरी धाव पूर्ण केली आहे. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्यात आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते 29. 29 धावा होत आहेत त्या ठिकाणी. यानंतर जो सामना होणार आहे चालू सामन्यातील विजयी संघ त्यांच्या विरोधात श्री पिंपळेश्वर नवदुर्गा 11. धावसंख्या 29. स्ट्राईकला नितीन. आणखीन एक चांगला अलॉंग दी कार्पेट पद्धतीने समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढला होता. 1 धाव तर पूर्ण केली आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरीही धाव पूर्ण केली आहे. चांगलं कॉलिंग, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. धावसंख्या 2 ने पुन्हा एकदा पुढे जाताना दिसते. धावसंख्या होते ती 31. 3 चेंडू बाकी असतील. नितीन करंडे यांना मात्र 3 मधील 2 चेंडू, 3च्या 3ही चेंडू चांगले खेळावे लागतील. जास्तीत जास्त धावा कशा मिळतील यावर भर द्यावा लागेल. अनिकेत आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी चांगली चाणाक्षवृत्ती दाखवली होती. अनिकेत करंडे बाद होत आहेत. यक्षरक्षक चांगला एक चाणाक्ष निघाला होता त्या ठिकाणी आणि बाद करण्यात यशस्वी होत आहेत. ओमकार कोकाटे. 3 करंडे बाद होत आहेत. ओमकार कोकाटे याने चांगली चाणाक्षवृत्ती दाखवली होती त्या ठिकाणी आणि त्याचा फायदा मात्र आपल्या संघाला मिळाला होता एसबी स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या झाली ती 31.
4 चेंडू मला वाटतं आतापर्यंत फेकले गेले. 4 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा दिल्या आहेत. उर्वरित 2 चेंडू बाकी असतील. 2 चेंडू टीमाचं एका दुसरा षटकार चौकार लगावला तर मॅचमध्ये थोडीशी रंगत येईल. कारण समोरची फलंदाजी सुद्धा एक चांगली त्यांच्याकडे ताकदवर फलंदाजी आहे. नवीन फलंदाज येत आहेत कुणाल आचरेकर. कुणाल आचरेकर त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी अनिकेत देवरुखकर यांची या षटकातील 5वा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होत आहेत. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. कुणाल यांच्या थोडेसे संभ्रमात पडले होते फलंदाजी करताना आणि त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केले. चांगले रनिंग आणि चांगलं कॉलिंग दाखवलं या दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होती ती 33 लॉस ऑफ 4 विकेट्स. धावसंख्या झाली ती 33. शेवटचा चेंडू सुद्धा बाकी आहे या षटकातील. आपण पाहतोय चालू असलेला सामना स्वामी समर्थ पॅकर्स गिरगाव विरुद्ध एसबी स्पोर्ट्स. अनिकेत देवरुख यांचा शेवटचा चेंडू या षटकातील. कुणाल आणखीन एक चांगला चेंडू. मला वाटतं 4 षटके या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 33. जिंकण्यासाठी एसबी स्पोर्ट्स या संघाला 34 धावांची आवश्यकता असेल. तर त्यानंतर सेकंड इनिंगमध्ये मी आमचे मार्गदर्शक त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेटमध्ये एक बुलंद आवाज म्हणावा लागेल. प्रसाद परब सर यांच्या यानंतर समालोचन धुरा सांभाळतील. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सिद्धेश शिंदे. लक्षात आहे 34 धावांचा सामना जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये. यानंतर अजूनही 3 सामने ग्रुप सी मध्ये बाकी आहेत. सामना क्रमांक आपण सी ग्रुपमधला दुसरा बघत आहोत मैदानावर जो सुरू आहे या 2 बलाढ्य संघांमध्ये. स्वामी समर्थ पॅकर्स वर्सेस एसबी स्पोर्ट या 2 संघांमध्ये संघमालक आहेत ते गणेश वनारसे आणि त्याचबरोबर बघतो की स्वामी समर्थ पॅकर्स संघाचे सौरभ आसरेकर या आपण संघमालक बघत आहोत. लक्ष आहे ते 34 धावांचं 34 रन्स टू विन दिस मॅच फॉर टीम एसबी स्पोर्ट्स. किट पार्टनर आहेत ते श्री साई स्पोर्ट्स म्हणजेच ट्रिपल एस. थँक्यू सो मच टू Parag Patil and Shailesh Patil for beautiful kit, and also say thanks to Mandar Sports for beautiful cap. 16 संघांपैकी आपण जर बघितलं तर मला असं वाटतं 10 ते 12 संघांनी मात्र आपल्या किटच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण बघतोय कॉन्ट्रास्टमध्ये कॅप बनवून घेतले आहेत. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही आभार इथे व्यक्त करतो आणि याचं क्रेडिट जाईल ते मंदार स्पोर्ट्सला. प्रत्येक वर्षी
एक हायलाईट असतं या स्पर्धेमध्ये आणि ही खासियत आहे मंदार स्पोर्ट्सची की खूप चांगलं चांगलं कलर कॉम्बिनेशनमध्ये ते कॅप बनवतात. तर फलंदाज पोचले, जय जाधव पोचला, आयकॉन खेळाडू पोचला मैदानावर बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडला. आणि त्याच्यासोबत आले तो रोहित गमरे. बघायचं षटक क्रमांक पहिलं कोण हाताळेल. रोहित गिरमे आणि जय जाधव. पॉवर प्लेचं षटक इम्पॉर्टंट असणार आहे. 34 धावांचं लक्ष आहे. 8.5चा रिक्वायर रन रेट आहे. tenniscricket.in माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपणे बघत आहोत. जवळजवळ 6 कॅमेरे आणि ड्रोन, एक 7वा कॅमेरा. ड्रोन आतापर्यंत वापरलेला नाहीये, पण या स्पर्धेमध्ये ड्रोन वापरला जाईल. तो 7वा कॅमेरा असेल या स्पर्धेमध्ये, जो tenniscricket.in माध्यमातून वापरला जाईल. संदेश पिलाणे त्यांचे पूर्ण सहकारी आपण बघत आहोत या मैदानावर. कॅमेरामॅन म्हणून जे कामगिरी पाहतात, अप्रतिम कामगिरी त्यांची. प्रथम गोलंदाज रोहित गिरमे, स्ट्रायकिंगला जय जाधव आणि ओमकार कोकाटे त्याच्यासोबत आल्या बॅटिंगला SB स्पोर्ट्स या संघाकडून. पहिलं षटक. पहिल्या चेंडू ब्लॉकमध्ये बॉटम हँडचा वापर केलाय. मिड विकेटला चेंडूला ऑफर केलाय. त्या ठिकाणी हा फटका तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट. जय जाधव खातं उघडतो एका धावेने. स्वतःचं आणि संघात सुद्धा SB स्पोर्ट्स या संघाचं धावसंख्या धावफलकावर एक. युवा विजन पुरस्कृत गिरगाव बॉयज आयोजित गिरगाव चॅम्पियन्स लीग सीझन 3 तिसरं पर्व या स्पर्धेचं. पुढील चेंडू. हो क्या बात आहे. लांबूनच खेचण्याचा प्रयत्न होता. पंच आपण बघतो त्या ठिकाणी कन्फर्म करतायत की चेंडू एक्झॅक्टली सरळ रेषेत निघून जातोय. थेट विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव. एक खूप सुंदर शैली आहे बॉलिंग मार्कवर गोलंदाज रोहित गिरमेची, सरप्राईज करणारी. ओमकार गोकाटे ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू घेऊन रोहित गिरमे सज्ज. शॉर्ट ऑफ लेंथ होता, स्लाइस केला चेंडूमध्ये. चांगला फटका. चेस सुरू आहे, लॉंग चेस आहे. चेंडू निघून गेला डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमारेषेच्या बाहेर चौकार. पॉइंट आणि थर्डमॅनला खेळाडू होते. मध्ये जो गॅप होता तो गलीमध्ये, आणि गलीमधला काय फटका ऑफर केलाय. सुरेख फटका. पॉवर प्ले सुरू आहे, त्याचा फायदा उचलला आणि फटका आपण बघतो तो शॉर्ट डिपॉझिट केला तो डीप बॅकवर्ड पॉइंटमध्ये. सीमारेषे बाहेर 4 धावा. धावसंख्या 5. रोहित पुढचा चेंडू. क्या बात आहे, क्या बात आहे. लाजवाब कमबॅक. लेंथ खूप चांगली आहे. थोडासा आतमध्ये येणारा चेंडू. हलकासा ऑफ कटर बॉल. पहिला दिवस, 15 सामन्यांचं शेड्यूल, एक एक्झिबिशन मॅच सुद्धा आपण ऑलरेडी कव्हर केली आहे. सी ग्रुपमधला दुसरा सामना सुरू आहे. अजूनही 3 सामने बाकी आहेत. पुढचा चेंडू. हो, स्लॉग इट. गगनचुंबी फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बघतोय, यशस्वी होतोय. थेट मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर षटकार. एक्सलंट टायमिंग. पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक शॉट. एक चौकार, एक षटकार ओमकार कोकाटेच्या बॅटमधून. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11. आउटसाइडला स्वाईप केले. क्षेत्ररक्षक आहे कुणाल आचरेकर, चेंडू कव्हर करतोय. अपील पंचांकडे. पंच अजिबात सहमत नाहीयेत आणि स्पष्ट नकार दिलाय तो कुणालला. गुड फिल्डिंग आहे कुणाल आचरेकर. एका षटकाचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 12 धावा धावफलकावर. लक्ष 34 आहे. अजूनही करायचे ते 22 धावा. चेंडू शिल्लक आहे ते 18. नेक्स्ट मॅच मध्ये विजेता संघ मागच्या मॅचचा त्याने आपण आपली लिस्ट अपडेट करायची आहे. श्री पिंपळेश्वर नवदुर्गा 11 संघाचे संघनायक. आपली लिस्ट आपण अपडेट करा लवकरात लवकर. चला, प्रणय राणा आपण कुठे असेल आपण संपर्क साधायचा आहे. श्री पिंपळेश्वर नवदुर्गा 11 संघाचे संघनायक प्रणय राणा. लिस्ट अपडेट करायची आपण लवकरात लवकर येऊन. बॉलिंग मार्गवर षटक क्रमांक 2 PJ हिंदू जिमखाना यांकडून नितीन कारंडे येतोय दुसऱ्या षटकामध्ये.
समोर असेल तो ओके म्हणजेच ओमकार कोकाटे. चला मॅच जरा कंटिन्यू करा, जरा फास्ट खेळायचं आहे. ओ काय टायमिंग केलं बघू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पण काहीच करू शकत नाही. त्याला बीट करून चेंडू मागे जातोय थेट सीमारेषेबाहेर. गुड शॉट, चौकार. गुड शॉट बाय ओके ओमकार कोकाटे. आणि ओमकार कोकाटेची बॅटिंग एकदम ओके. 6 चेंडूत 15 वर खेळतोय, 2 चौकार 1 षटकार मारलाय. ओ व्हॉट अ शॉट. इम्प्रुव्हायझेशन. मॅन्युफॅक्चर सुद्धा स्वतःच आहे, डिलिव्हर सुद्धा स्वतःच करतोय आणि ऍडव्हर्टाईज सुद्धा स्वतःच करतोय. व्हॉट अ शॉट, षटकार. धावसंख्या 22. त्यापैकी 21 धावा स्वतः आपण बघतोय ओकेच्या आहेत, ओमकार कोकाटेच्या आहेत. थोड्या वेळासाठी आमच्यासोबत थोडेसे दूर गेले होते आमचे विजय माल्या. तो पुन्हा येत आहेत विजय माल्या आमचे, जो एन्जॉय करतात सामना. धावसंख्या 22. अजूनही 12 धावा करायच्या आहेत. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नो बॉल आणि नो बॉलवर चपराक चाबूक शॉट, चौकार. पंचांनी पंजा खोललाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये आपण बघतोय त्या ठिकाणी खेळाडू डीप मध्ये उभा आहे. पंचांच्या उजावलेला खेळाडू होता, फाईन लेग मध्ये खेळाडू होता आणि पंचांनी सांगितलंय हा नो बॉल आहे. आतापर्यंत या स्पर्धेतला असा दुसरा नो बॉल आपण बघत आहोत. बिहाइंड द पॉपिंग क्रीज 3 खेळाडू आपण बघितलेत. पंचांनी हे सिग्नल दिलेला आहे आणि त्यामुळे आपण बघतो की नो बॉल. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. 7 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडू शिल्लक आहे. बघायचं दुसऱ्या षटकामध्येच या सामन्यावर शिक्कामोर्तब केलं जाईल का एसबी स्पोर्ट्स संघाकडून. सुपर बॅटिंग बाय ओके ओमकार कोकाटे. फ्रीड बॉल. त्रिफळा उद्ध्वस्त झालाय पण फ्रीड बॉल होता. इम्प्रुव्हाइज करायचा प्रयत्न, फटका दाखवण्याचा प्रयत्न. यावेळी सुद्धा आपण बघितलं की तो फटका त्याने ऑफर केला होता लॉंग लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. आता चेंडू शिल्लक आहे ते 15 धावा करायचे आहेत त्या 7. पुढील चेंडू. स्लाइस केले हवेमध्ये चेंडू आहे. कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. वॅकेंट एरिया. ओ व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट शॉट. पंच आय थिंक बाउंड्री चेक करतायत, कन्फर्म करतायत. येस बाउंड्री चेक करावी लागेल. तिसऱ्या पंचांना जावं लागेल. कन्फर्म करतायत पंच. दोन्ही पंच रिकन्सिलेशन करतायत. हे संपार सिग्नल काय आपला. चौकार आहे. 4 धावा. अंपायर एक मिनिट. चला मॅच सुरू करा. 3 धावांची गरज आहे. रिव्हर्स अटेम्प्ट. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक. 2 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि स्ट्राईक एंडला जय जाधव, संघाचा आयकॉन आणि कॅप्टन सुद्धा. लिस्ट लवकर अपडेट करायची. श्री नवदुर्गा 11. स्वाईप करायचा प्रयत्न. टायमिंग जमणे या चेंडूवर निर्धाव जातो चेंडू. षटक समाप्त. श्री पिंपळेश्वर नवदुर्गा 11 आपली लिस्ट लवकर अपडेट करून आमच्याकडे द्या. 12 चेंडू शिल्लक आहे. 2 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 2 धावांची गरज. दिवंगत नेते पांडुरंगजी सकपाळ यांच्या प्रेरणेतून प्रेरित होत असताना युवा विजन पुरस्कृत आपण क्रिकेट स्पर्धा बघत आहोत. गिरगाव वाईज आयोजित गिरगाव चॅम्पियन्स लीग सीझन 3. रात्रीचे जवळजवळ 10:25 होत आहेत
आणि आपण बघितलं की ए आणि बी ग्रुप आपण क्लिअर केला आहे. सुपर 6मध्ये आपण बघितलं की चार संघ भेटलेले आहेत. सुपर 8मध्ये या मॅचमधून एक संघ अजून मिळेल, म्हणजे त्यांच्यासोबत तो सुद्धा जॉईन होईल, जो 5वा संघ असेल. यानंतर अजून एक मॅच आपण विजन लगेचच खेळणार आहोत नेक्स्ट मॅचमध्ये. रिव्हर्स अटॅम्प हवेमध्ये चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे गलीमध्ये, चूक करत नाहीये. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला फलंदाज बाद. ओके, बॅक टू डगआउट. ओमकार कोकाटे. बॅट्समन लगेच पाठवा. बॅटिंगसाठी वन डाऊन बॅट्समन गौरव पंडित. टेबलवर सध्या आपण बघतो की हा संघ एसबी स्पोर्ट भरपूर मजबूत आहे. गौरव पंडित, ओमकार कोकाटे, जय जाधव सारखे दिग्गज खेळाडू या संघात आहेत. आणि बघा, टाळ्यांच्या गजरात स्वागत होतं एसबी स्पोर्ट्स या संघाकडून. ओकेचं म्हणजेच ओमकार कोकाटेचं. आणि व्हॉट अ बॅटिंग बाय ओमकार कोकाटे. 2 धावीची अजूनही गरज आहे. ओ, व्हॉट अ डिलिव्हरी. विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय गोलंदाज अभिजित निवातेचा. 2 धावेसाठी थोडं स्ट्रगल करावं लागतंय एसबी स्पोर्ट्सला. स्ट्राईक एंडला गौरव पंडित. अजून स्वतःचं खातं उघडायचं आहे. धावसंख्या आपण बघते, धावफल करते 32. ऑनसाइडला पुढचा फटका तिथे कुणाला आहे, काही करू शकत नाहीये. मॅच विनिंग शॉट, चौकार. चला, दोन्ही संघांनी एकमेकांसमोर शेक हँड करायचं आहे आणि एसबी स्पोर्ट्स लगेचच यायचं आहे जय जाधवने आपली लिस्ट अपडेट करण्यासाठी टॉससाठी सुद्धा. चला, जय जाधव या लवकर लवकर, वेळ घेऊ नका. लिस्ट अपडेट करा.